तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। थांबा, आनंदाची बातमी, लॅपटॉप मिळणार आहे तुमच्या मुलांना। आता कशा पद्धतीने मिळणार आहे? बांधकाम कामगार योजना 2025 तुमचे मुलं असतील, तुम्ही जर इमारत बांधकाम कामगार असाल तर तुमच्या मुलांना लॅपटॉप फ्री मध्ये। लॅपटॉप आणखी काय पाहिजे? तर बघा, या पात्रतेच्या यादीत नाव असेल तर तुमच्या मुलांना मोफत लॅपटॉप मिळणार आहे। आता म्हणजे पात्रता यादीमध्ये काय आहे, तुमचं नाव आहे तर कसं जाणून घ्यायचं हे माहिती आपण समोर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही पाहतात MG इन्फॉर्मेशन। चला तर मग तुमचा वेळ न वाया घालवता सुरू करतो आजच्या या नवीन व्हिडिओला। तर बघा, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक अत्यंत उपयुक्त योजना सुरू केली आहे। या योजनेचे नाव बांधकाम कामगार लॅपटॉप योजना 2025। तर बघा, या योजनेचा उद्देश म्हणजे कामगाराच्या मुलांना शिक्षणासाठी डिजिटल साधने उपलब्ध करून देणे। ही योजना 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे। बघा, 10वी आणि 12वी तुमचे जर विद्यार्थी तुमचे जर मुलं हे 10वी 12वी उत्तीर्ण झाले तर त्यांच्यासाठी आहे। आता बघा, पात्र विद्यार्थ्यांना अंदाजे 40,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 40,000 शिष्यवृत्ती दिली जाते। तर बघा, या शिष्यवृत्तीचा वापर आपण लॅपटॉप घेण्यासाठी करू शकतो, लॅपटॉप खरेदीसाठी करू शकतो। तुमच्या मुलांना जर शिक्षणाची आवड आहे, चांगले डिजिटल शिक्षण तुमच्या मुलांना पाहिजे आहे, बांधकाम कामगारांच्या मुलांना, तर हे शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्या शिष्यवृत्तीचा वापर तुम्ही लॅपटॉप घेण्यासाठी करा। बघा, या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षणात प्रगती करता येते। शिक्षणातील डिजिटलता चालना मिळते आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातही विद्यार्थी मागे राहत नाही। म्हणून ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। जे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळत आहे बांधकाम कामगार विभागाकडून 40,000 रुपये, ते तुमच्या मुलांना 40,000 रुपये मिळत आहे, ते लॅपटॉप घेण्यासाठी वापर करा, जेणेकरून तुमच्या मुलांना डिजिटल शिक्षण, आपला भारत देश डिजिटल युगाकडे चालून राहिला तर डिजिटल शिक्षण तुमच्या मुलांना मिळेल। बघा, या योजनेची वैशिष्ट्य काय? शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मोफत लॅपटॉप मिळतो। मोफत लॅपटॉप, शिक्षणासाठी डिजिटल साधनांवर आधारित मदत दिली जाते। कमकुवत आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे। बघा, त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करता येते। एकदम साधी सोपी प्रक्रिया आहे। ही योजना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे राबवली जाते। बघा, याच्यापूर्वी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पेटी मिळाली असेल। त्या पेटीमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे साहित्य, काम करताना साहित्य, जेवणाचा डब्बा, चटई, असे अनेक साहित्य तुम्हाला मिळाले असतील। तर आता तुमच्या मुलांना शासनामार्फत बांधकाम कामगार या योजनेमार्फत 40,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार। आता बघा, पात्रतेच्या अटी आणि आवश्यक कागदपत्रांची यादी काय? योजना म्हणल्यावर जे कागदपत्र असतात ते तर महत्त्वाचे असतात। आता पात्रता व अटी काय असतात हे पण महत्त्वाचे असतात। तर हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, आता माहिती एकदम चांगल्या योग्य रीतीने ऐका। बघा, विद्यार्थ्यांचा पालक महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असावा, तुमची नोंदणी झाली असावी। त्यानंतर 10वी 12वी परीक्षा जे पास झाले तुमचे मुलं, त्यांचा 50% सह गुणांसह जास्त पाहिजे, म्हणजे 50%च्या वर पाहिजे, तर तुम्ही पात्र राहू शकता तुमचे मुलं। त्याच्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे, तुमचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे। त्याच्यानंतर बघा, अर्जासोबत काय काय द्यायचं आहे लक्ष द्या। आधार कार्ड पाहिजे, गुणपत्रिका पाहिजे, उत्पन्नाचा दाखला आणि कामगार नोंदणी प्रमाणपत्र जोडलेले आवश्यक पाहिजे। बघा, हे सर्व जी माहिती आहेत ते तुम्हाला सांगितले। आता अर्ज कसा करायचा? आपण कागदपत्रे तर बघितले, पात्रता निकष बघितले, पण अर्ज कसा करायचा? बघा, ऑनलाईन अर्जासाठी बघा mahABOCW.in या अधिकृत वेबसाईटवर जा। त्याच्यानंतर तिथे बांधकाम कामगार योजनाचा फॉर्म डाउनलोड करा। त्याच्यानंतर संपूर्ण माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि ऑफलाईन अर्जासाठी जवळचा तुमचा जो तालुका केंद्र आहे तिथे अर्ज तुम्ही सादर करा। कागदपत्रे जे आहेत तुमचे सादर करा। त्याच्यानंतर अर्ज करण्याची अंतिम तारीख म्हणजे आज शेवटची 31 जुलै 2025 होती। तर बघा, त्याच्यानंतर बघा, या योजनेचा उद्देश म्हणजे काय होईल? विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, लॅपटॉपच्या माध्यमातून ई लर्निंग। आता जर
आपलं संपूर्ण शिक्षण आपल्याला पाहिजे असेल तर का ऑनलाईन डिजिटल त्यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग होईल. त्याच्यानंतर आपले शिक्षण अधिक सुलभ होतील. त्याच्यानंतर ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील पालकांच्या मुलांना शिक्षणात मागे पडू नये यासाठी ही अत्यंत महत्त्वाची शासनाची योजना आहे. त्याच्यानंतर बघा, जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर कसं करायचं, तर बघा या योजनेविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे आणि काय पाहिजे तर बघा तुम्हाला मोबाईल क्रमांक पाहिजे. आता मदत म्हणजे आपण या योजनेचा फॉर्म भरत आहोत, आपल्याला काही अडचणी येणार आहेत तर स्क्रीनवरती जो मोबाईल क्रमांक दिसत आहे त्यावर तुम्ही संपर्क साधा किंवा ईमेल आय डी आहे BOCWWBOARDMAHA@gmail.com या ईमेल अधिकृत स्थळावर तुम्ही भेट देऊ शकता. त्याच्यानंतर बघा, ही जी आपण आतापर्यंत जी माहिती पाहिली तर ही माहिती काय आहे, इंटरनेटवरील आधारित आहे. या माहितीमध्ये कधीही वेळेवर बदल होऊ शकते. आता जी तारीख शेवटची सांगितली होती 31 जुलै 2025 त्या तारखेमध्ये वाढ पण होऊ शकते. ही तारीख आपण इंटरनेट आधारित सांगितली आहे. ही माहिती इंटरनेट आधारित आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही MAHABOCW.in या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तिथे माहिती तुम्ही सर्च करा, जेणेकरून तुम्हाला तिथे संपूर्ण जे माहिती राहील ते मिळेल. तर बघा, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बांधकाम कामगार योजना 2025 लॅपटॉप 40,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना त्यांचे 10वी 12वी पास पाहिजे, 50% जास्त गुण पाहिजे. तर ही योजना तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या बांधकाम कामगारांना शेअर करणार. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील जे बांधकाम कामगारांचे मुलं आहेत त्यांना या योजनेचा या लॅपटॉपचा फायदा मिळाला पाहिजे. ही सर्वांनी मदत करावी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा आणि एक कमेंट लिहा, जेणेकरून आम्हाला पण मदत होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बरं का शेअर करा हा व्हिडिओ. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.